हे बघा आपली बस 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 आपली प्रिन्सेस रेडी आहे रक्षाबंधन लुक सईचा. सई बघू इकडं. काल शाळेमध्ये झालं ना. आता आमची सई दे गणपती बाप्पांना राखी बांधणार आहे. सई इकडे सगळ्यांना हाय कर. इकडे बघून सगळ्यांना विचार ना तू कशी दिसते. कमेंट करून सांगा. हॅपी रक्षाबंधन बोल. हॅपी रक्षाबंधन. माझी मम्मी कशी दिसते. मम्मीचा लुक अजून बघितलंच नाही. मम्मी अजून रेडी नाहीये. मम्मीला अजून रेडी व्हायचंय. साडी स्टिच ब्लाऊज स्टिच करायला टाकले ते घ्यायला जायचंय मला. आता ड्रेसेस वेअर केलेला आहे. आता मी राख्या घ्यायला जाणार आहे. काल नाही जमलं मला आणि ब्लाऊज पण शिवायला टाकले तर ते पण घ्यायला जायचंय. सईला रेडी केलंय. आता देवाचं ती औक्षण करणार आहे. तर चला सगळ्या ताईंना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोल. हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सगळ्यात पहिले सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला हॅपी रक्षाबंधन. तर चला आता मी मार्केटमध्ये जाऊन राख्या खरेदी करायच्या आजच आणि साडी पण घेऊन येते आणि त्यानंतर रेडी झाल्यानंतर तुम्हाला लुक दाखवणारच आहे मी. हा तू सगळी खराब करून टाकली तुळस ना पानं खाऊन खाऊन. चला तर आपण व्हिडिओ पूर्ण बघा. आज खूप छान मस्त व्हिडिओ होणार आहे. आज पुन्हा मी सगळे काही एकत्र असणार आहे. तर चला बघत राहा. आता तू गणपती बाप्पा मला काय गिफ्ट दे. तुला आशीर्वाद देईल ना. तुझी हेअरस्टाईल खराब होईल का. नाही होणार. जय बाप्पाला म्हणा मला सुखी ठेव. अभ्यासात हुशार कर. मला सुखी ठेव असा आशीर्वाद देतील ना. गिफ्ट तुला. आता गणपती बाप्पांना चला तर आपल्या सईला गणपती बाप्पांना राखी बांधायची होती. म्हटले बाई तूच बांध गणपती बाप्पांना राखी. आणि बघा मस्त बसले आणि आता आहे ना तिला म्हटले गंध लाव. माय दाखवत होत्या असं लावायचा. काल तिच्या शाळेमध्ये पण आहे ना रक्षाबंधनचं सेलिब्रेशन झालं तर तिने पण शाळेतल्या मुलांना राखी बांधली. त्यांनी तिला गिफ्ट दिले. तर मला म्हणते मी गणपती बाप्पांना राखी बांधल्यानंतर गणपती बाप्पा मला काय गिफ्ट देणार आहे. तर पुढे व्हिडिओमध्ये ना टाकलेलं आहे पण मग तिचं बोलणं म्हणजे लवकर समजणार नाही. तर हे बघा मस्त ओवाळत होती. तिला खूप आवड आहे राखी बांधायची ओवाळायचं. तिला आवडतं. म्हटले बाई तूच कर सगळ्या देवांना. डायरेक्ट दिवा उचलत होती. तर मग सगळ्या देवांना ओवाळून वगैरे घेतलं तिने. राखी वगैरे बांधली आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतरही सौरभ भाऊलाच बांधली. सगळं पुढे व्हिडिओमध्ये आहे. मामाच्या पण घरी गेलेलो होतो. आज सगळेजण एकत्र गप्पा गोष्टी आमचे सगळे काही तुमच्यासोबत शेअर केलेले. नक्की व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि हे बघा तर इकडे आता देवांना वळते. त्यानंतर माईंनी पण ओवाळून घेतलं. देवाचं दर्शन घेतलं. आणि आपल्या हा सईचा ड्रेस आहे ना सौरभ भाऊच्या लग्नाचा आहे. मस्त तिला तयार केलं होतं. सकाळपासून म्हणजे 8 वाजले असेल सकाळचे. 8 वाजेपासून ड्रेस घातलेला होता. तिला आवडला आणि मला म्हणते हा ड्रेस मला टोचत नाही आहे. आणि आता इथे देवाऱ्यामध्ये पण सगळ्या देवांना तिने असं गंध लावून घेतला. त्यानंतर मग आईने सगळ्या देवांना राखी वगैरे बांधली. आणि मग सईने पण तिच्या काकांना पण ओवाळलं आणि काकांना पण राखी बांधली.
माझा घरातलं आवरलं होतं काम. सकाळी लवकर उठून येणं माझी कामे आवरली होती, कारण इकडे पण यायचं होतं. अजून मला मार्केटमध्ये राख्या स्वीट वगैरे घ्यायला पण जायचं होतं. आणि मग मी सईला काय आणलं नव्हतं. मग लहान मावशीला घेतलं सोबत आणि लहान मावशीला पण घ्यायच्या होत्या वस्तू, राख्या, मिठाई वगैरे. मग आम्ही दोघी पण आलो आणि तेच राख्या वगैरे घेतल्या. राख्या पण छान छान भेटल्या मस्त. आणि त्यानंतर मग आम्ही दुधाच्या गाडीवरती दूध वगैरे घेतलं, कारण मावशीच्या मुलाला प्यायचं होतं. आणि आत्ता सकाळी तर जास्त गर्दी दिसत नाही, पण नंतर आम्ही जेव्हा आता आम्ही चाललो आहे मध्ये गावामध्ये आणि यायच्या वेळेस इतकी गर्दी होती, तुम्ही बघशाल पुढे व्हिडिओमध्ये. आणि मग सौरभ भाऊला रक्षाबंधन निमित्त मला शर्ट घ्यायचं होतं, तर मग त्याला पण म्हटलं ये असं तुझ्या आवडीनेच घे. आणि मग तो आला होता, तर इथे बघतोय शर्ट, तर कुर्ती शर्ट दोन्ही पण बघितलं. आणि मग मी त्याला कुर्ती घेतली, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच मी. तर बघितलं ना तुम्ही मार्केटमध्ये किती गर्दी झालेली होती. नंतर मग सौरभ भाऊला कुर्ती घेतली मी, त्याने पण ते मग त्याला शर्ट घेतलं. त्यानंतर घरी आले आणि मग सईने इकडे तिच्या पप्पांना ओवाळते. गंध तर बघितला होता ना कसा लावला होता. आणि मग तिला ओवाळायला आवडतं, राखी बांधायलाही आवडतं. मग आमच्या ताई काही येऊ शकले नाही, कारण त्या प्रेग्नेंट आहे ना, तर म्हणून. आणि त्या अजून डिलेवरी नाही झालेल्या, बऱ्याच त्यांच्या कमेंट आलेल्या होत्या, तर अजून त्या डिलेवरी नाही झालेल्या. त्यांना 8वा महिना आहे आता. आणि बघा सईने तिच्या पप्पांना राखी बांधते, कशी बांधते बघा. बांधता येत नव्हती, पण प्रयत्न चालू होते बघून बघून. हे बघा, तर अशा प्रकारे करत होती. त्यानंतर मग बांधून दिली मी नीट अशी. सगळ्या भावांसाठी मम्मी मॉलमध्ये जाऊन लॉली चॉको पाय घेऊन आले. म्हटले चला खुश होतील भाऊ. आणि लाईटीची राखी वगैरे घेऊन आले. हे बघा सई बघते. आणि शिव आणि आरुषसाठी आणलेली होती मी ती. आणि इकडे मग आता खिचडी केलेली होती, तर मग दही खिचडी. आता मला उपवास होता शनिवार, दही खिचडी खाल्ली. मम्मीला उपवास नव्हता, तर मम्मी मस्त भेळ खात होती. आणि त्यानंतर मम्मी इकडे ना सौरभ भाऊला आता ओवाळायचं होतं, तर तयार. मावशी झाली का खरेदी? आवडलं का? छान घेतली का? मस्त छान आहे, छान. चला हाय. तर आता आमचे जेवण वगैरे झाले, आम्ही पण छान मस्त रेडी झालेलो आहे. तर ही सौरभ भाऊनी बड्डेला, बहिणींनी सौरभ भाऊनी बड्डेला गिफ्ट केली होती ना, ती साडी वेअर केलेली आहे. इकडे आता सौरभ भाऊ पण बसलाय, त्याचा आता औक्षण करतो, राखी बांधतो. छान मस्त रांगोळी वगैरे पण काढली आहे. माझ्या तिन्ही बहिणी पण तयार झाल्या. आपली सई पण रेडी होऊन सकाळपासून बसली आहे मामाच्या घरी जायचं म्हणून. आणि चला आता सण म्हटलं की थोडी धावपळ होतेच. आता मी औक्षण करते. चला मग इथे छान अशी सौरभ भाऊच्या समोर आहे ना मस्त मी रांगोळी काढलेली होती. आणि मग त्याला ना बसण्यासाठी आसन पण दिलं. आणि इकडे आता मी मस्त त्याच्यावरती काजू कतली आणि भाकरवडी घेऊन आले होते. तर मग आता त्याचं पहिलं मी औक्षण करते. त्यानंतर माझ्या बहिणी पण छान मस्त रेडी झालेल्या आहे, तर तुम्हाला त्यांचा पण लुक बघायला भेटेल. आणि तर इकडे आता सौरभ भाऊचं आहे ना, सौरभ भाऊला ओवाळून मला माझ्या काकांच्या पण घरी जायचं होतं. त्यानंतर मामाच्या पण घरी जायचं होतं. सगळेजण बोलावतात आणि त्यानंतर आम्ही सगळे मामाच्या घरी जातो. आणि तिथे पण आमचं ओवाळणीचा कार्यक्रम, राख्या बांधण्याचा कार्यक्रम, फोटोशूट खूप सारं होतं. तर मग रात्री आमचं जेवण वगैरे तिकडं मामाच्या घरी असतं. त्यानंतर मम्मींच्या मामांच्या घरी म्हणजे बाबांच्या घरी लोंढे गल्लीमध्ये पण जातो. तर मी काही गेली नव्हती ह्यावेळी. तुला 2 पॅकेट नाही पुरलं? ही पाय ना
तुझ्या आवडीची काजू कतली. त्याला खायला तेवढीच राखी दे का ते तुझं. काय 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 मग भेटतील ना, खाऊ भेटेल ना तुम्हाला. खाऊ खाऊ मग बरोबर घालसायचं. ती वरती पाहिलंच नाही ती मी. पैसे पण गिफ्ट पण काय माग उभी राह फक्त सोड. खाऊ घालते रे, खाऊ घालते. सगळे संपव आता, देऊन टाकते सगळ्यांनी. सगळे संपव आता. तुला काय पाहिजे सांग. हे पाहिजे, हे पाहिजे, दोघांपैकी काय पाहिजे. राखी नाही बांधली का मामाला. तिला फक्त खाऊशी घे नाही. बांधते ती. तिने शाळेत पण बांधली पप्पांना, जेजे पप्पाला. बापरे, आता कुठं घेऊन जायचे एवढं खाऊ सईला. सई म्हणाल दरवेळेस. तर लहान मावशीचा मुलगा आरुष, त्याला पण मम्मी इथंच ओवाळून घेतलं. मग त्याला पण म्हटलं इथेच बस. आणि त्याचं पण औक्षण वगैरे केलं. त्याच्यासाठी तुम्ही बघशाल पुढे लाईटची राखी घेतलेली होती शिव आणि आरुषसाठी. आता दोघे लहान आहे भाऊ, बाकी सगळे काही मोठे आहे. आणि लहान मुलांचं कसं कार्टून, लाईट आणि लहान मुलांचं बघून बघून ते तसेच मागतात. पण दोघांना सेमच राख्या घेतल्या. आणि त्यानंतर मग त्या मामाच्या घरी गेल्यानंतर पुन्हा त्यांना ओवाळलं. त्यांना मस्त असे मी ते लॉली चोको पाय आणलं होतं. सगळ्या माझ्या छोट्या भावांना दिले. आणि त्यानंतर आमचं असं सगळं राखी सेलिब्रेशन झालं. आणि माझी आत्याची मुलगी पण आलेली होती, तर ती पण पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. तर छान मस्त आमचं ह्या वर्षी रक्षाबंधन सेलिब्रेशन खूप छान झालं होतं. आणि बऱ्याच ताई विचारतील वहिनी, तर वहिनी पण गेलेल्या होत्या माहेरी. तर हे त्याच्याच आवडीचं आहे. तुम्हाला तुम्ही बघितलं नव्हतं ना, त्याला आवडलंय का. प्रत्येकाच्या आवडीनुसार घातलं मग ते आवडीने घालतात. असं सईने दिलंय ना तुला, सईला दिला ना. आवडला ना. आता महालक्ष्मीचे वेळेस घालेल.
तर मम्मीच्या घराच्या साईडलाच घर आहे माझ्या काकांचं. तर माझ्या काकांना 2 मुलं आहे, तर त्यांनी पण बोलवलेलं होतं. आणि हा मोठा मुलगा ऋषिकेश, तर मग त्याला पण ओवाळून घेतलं. त्यानंतर लहान मुलगा यश, तर अण्णाच म्हणतो आम्ही त्याला. तर मग दोघांना पण मी ओवाळून घेतलं. दोघांनाही राख्या बांधल्या. त्याला राखी आवडलेली होती, तो बोलत होता कुठून आणली असं. आणि माझ्या काकीन त्या पण होत्या बाकीच्या उभ्या. मग जरा वेळ तिथे पण बसली. त्यांना राखी वगैरे आणि स्वीट वगैरे नेलेलं होतं. आणि त्यानंतर मग इथे बसली. त्यानंतर मग मामाच्या घरी गेलो आम्ही. तर हा आहे लहान मुलगा माझ्या काकांचा. तर बऱ्याच ताई विचारत होत्या कधी बघितलं नाही, तर त्या होतात सौरभ भाऊच्या लग्नामध्ये पण आता होत्या. पण आता सगळं काही गर्दीमध्ये प्रत्येक असं म्हणजे सांगू शकत नाही ना कोण कोण आहे असं. त्यामुळे आता महालक्ष्मींच्या वेळेस पण ना सगळेजण राहतील, तेव्हा पण खूप छान मस्त व्हिडिओ येणार आहे. तर ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब नसेल न केले, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता आम्ही मामाच्या घरी आलेलो आहे. तर इकडे आम्ही सगळेजण छान मस्त सगळे रेडी होऊन आलेलो होतो. आणि गेले गेले अंशूला मी लॉली चोको पाय दिलं ना, मस्त खुश झालं आहे. सगळ्या दोघीही तुम्हाला हाय करताय. आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांच्या खूप वेळ गप्पा झाल्या. आणि मामा आणि आजी घरी नव्हते, तर ते माझे ते शुभम मामाने नवीन कार घेतली ना, ते घ्यायला गेले होते संगमनेरला. त्यामुळे मग मामाला पण ओवाळायचं होतं. मामा लेट आलं होतं. त्यानंतर मग आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन म्हणजे 5-5:30च्या दरम्यानमध्ये झालं. लोणारवाडीची मावशी पण आलेली होती, अमृता मामी पण बसलेल्या होत्या. आम्ही इथे बसून बराच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर हॉलमध्ये गेलो. राहुल, पूजा, मावशी त्या पण आलेले होते. आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या. आता गणपती बाप्पा येत आहे ना, तर गणपती बाप्पा कसा घेतला, त्यांनी बुक कोणता घेतला काय त्या सांगत होत्या. आणि इकडे आता पुन्हा इकडे आलो आहे, कारण मामाचं घर मम्मीचं घर म्हणजे थोडंसंच अंतरावर आहे ना. तर येऊन जाऊन 5 मिनिटात येऊन जाऊन करतो आम्ही. तर मग माझ्या आत्याची मुलगी आलेली होती. मग आम्ही सगळेजण पुन्हा आलो इकडे. आणि मग पप्पांना पण व्हिडिओ कॉल केला होता. मग पप्पांचं पण ऑप्शन केलं. आणि मग माझ्या म्हणजे सौरभ भाऊला पण आणून ओवाळलं. त्यानंतर बऱ्याच वेळ आम्ही इथे गप्पा मारल्या. त्यानंतर नाश्ता वगैरे झाला, चहा पाणी झाला, फोटोशूट झालं पुन्हा एकदा. तर मग मी पण पप्पांना ओवाळून घेतलं. चल तुला हे खाऊ देणार आहे. चल ना, धर ना, धर तुला चॉकलेट आहे. घे ना, अरे तुला आणलाय खाऊ, घे ना. नाही घेत तो असं घेणार नाही.
मग तुला आणले ना पूजा दीदीनी चहा घेतला आम्ही, चहा घेऊन आलो. तुम्ही तुम्हाला बघितल्यामुळे परत चहा ठेवला वेळ आहे काही अहो घेतला आम्ही. असं गोड आहे का बघा ना, मी साखर ते अहो मी इतक्यात पेले, मला चहाची चव नाही कळली. मला माहितच नाही बाकीचं. चहा घ्या. पण मला चहाची कळाली. कडून साडी घेतली होती तर मस्त कशी दिसते. दिसतीये नक्की सांगा कमेंट मध्ये. लुक कसा दिसतोय बघा. अंशू मला पकडतीये. छान दिसते मामी साडी. छान दिसते ना. हम्म. तर 2 घेतलीये. उद्या दुसरी दिसत तुम्हाला. मी 2 साड्या घेतल्या. कोणती घेतली? डिझायनर. हा. मी ब्लाऊज पण शिवलं. तुम्हाला दाखवते ना. हा ती एक डिझायनर वाली का? तरी म्हणते मावशीची अशीच होती. खूप छान दिसत होती. मी घातली होती आणि घातल्यावर एकदम चापून चुपून. ती अजिबात अशी फुगून आली नाही, काहीच नाही. ब्लाऊज पण छान शिवलं. म्हणजे बाईला पूर्ण भरलेलं आलंय. खूप छान दिसत होतं. घातल्यावर म्हटलं ही उद्या भाऊंना लागेल ना तेव्हा घालायला. असं तुम्ही उद्या जाणार आहे का? हे माझं चार्जर द्या. छान आहे, या दोन्ही पण साडी छान दिसेल तुम्हाला. मावशीचं काय चाललंय? अगं मला ना चार्जर लागते माझं. बाई चार्जर आण ना माझं. अंशू आतूचं चार्जर दे ग. काय ग? त्या बंदरला भेटते ना. हा नाही खोट बोलते. बघू हा ना. नाही. तर बाबा पण आहे ना थोड्या वेळ बाबांनी आराम केला. त्यानंतर मग ना इकडे ना आत्यांत्या म्हणजे मम्मीच्या आत्यांत्या पण आलेल्या होत्या. मग आमच्या पुन्हा सगळ्यांचा चहा पाणी झाला. त्यानंतर सगळ्यांच्या गप्पा झाल्या आणि मग बाबांच्या म्हणजे दोन्ही पण बहिणी आलेल्या होत्या. तर मग इकडे ना म्हणजे मम्मीच्या आत्या, आमच्या आजी आणि ते मग आपली सई, अंशू, आरू, शिव सगळेजण इथे ओवाळणीसाठी बसलेले आहे. तर बाबांना ओवाळत होते. त्यांचं म्हणणं होतं आम्हालाही ओवाळायचं, आम्हालाही राख्या बांधायच्या सगळ्यांना, जसं तसं अंशुला सईला पण पाहिजे होतं. त्यामुळे त्या अशा लाईन करून बसलेल्या आहे. इकडे माझ्या मम्मी मावशीन त्या बसलेल्या होत्या. पूजा पण उभी होती. तर असं आमच्या सगळ्यांच्या गप्पा जोक वगैरे चालू होते. त्यामुळे आमची थोडी मजाक पण होती. पण खूप जास्त सगळ्यांचा आवाज होता म्हणून मी म्यूट केलेले आहे. त्यानंतर मग आत्यांनी ओवाळून घेतलं. मग आम्ही पण ओवाळलं कारण अजून मामा आलेला नव्हता. मग मम्मीने त्या बोलल्या तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या भावांना ओवाळून घ्या, त्यानंतर मग आम्ही ओवाळतो मामाला असं. आणि पूजाने सगळ्यांसाठी मस्त शेडना डार्क फंस्टाचे जे चॉकलेट आणलेले होते, हे बिस्किट आणलेले होते. तर मग पूजाचं ओवाळून झालं. मी पण ओवाळून घेतलं आणि मी सौरभ भाऊला ओवाळलं होतं घरी. मग आता सौरभ भाऊ उठून मग तिथे राहुल बसलेला होता. मग राहुलचं पण ऑप्शन केलं आणि म्हटले चला मिठाई घेण्यापेक्षा सगळ्यांना जाणून पुणे लॉलीचॉको पाहिजे, केकच घेऊ, सगळे आवडीने खातात. आणि मिठाई तर आता काही ना काही असतं त्यामुळे मिठाई प्रत्येकाकडं असते. तर मग त्याला ओवाळलं. आमचं फोटोशूट झालं आणि लहाने भाऊ पण बसलेले होते. आपली अंशुसाई बघा कशी बॉक्स घेऊन बसलेली आहे. आणि तुम्हाला सांगते ते बॉक्स दिल्यापासून ते सोबतच घेऊन सगळ्या घरामध्ये सगळे लहान लहान भाऊ अंशुसाई सगळ्या घरामध्ये फिरत होते. आमच्यासाठी एवढे चॉकलेट आहे. खूप जास्त खुश झालेले होते ते. मम्मी खाईल ना असं तू मिठाई खात नाही ना. अरे तू नसं खाल्लं तर इथंच फोड एवढ्या मावशा खातील. नको नको इथं नको फोडू, मग आवडीचं आहे.
आम्ही आमच्या छोट्या छोट्या भावांना ओवाळलं, तर बाबांना पण ना ओवाळून घेतलं होतं. त्या आजीन ते आलेले होते ना त्यांनी, तर आजीन त्यांना जायचं होतं, त्यांनी पण मामाला ओवाळून घेतलं आणि त्या गेल्या. तर मामानंतर मग फ्रेश वगैरे झाला आणि त्यानंतर आता मम्मीने त्या मामाला ओवाळत आहे, राख्या बांधत आहे. मग आमच्या सगळ्यांचं फोटोशूट वगैरे झालं, बऱ्याच वेळ गप्पा वगैरे झाल्या आणि त्यानंतर मग मम्मीने त्या मामांच्या घरी गेल्या आणि आम्ही मामाच्याच घरी थांबलो. तो दुकानदार बोलला मी याला देतो ह्या साईजचे. बोल ना मामाचे घेतले पैसे नाही रे. फोटो काढा कोणतरी मॉल मध्ये जातो घरी येतो ते. तर आता आम्ही ना मम्मीने त्या सगळ्या काही मामांच्या घरी गेलेली होत्या लोंढे गल्लीमध्ये. आम्ही सगळे काही इथेच थांबलेलो होतो, आमची बहीण भावांची टीम. आणि आपले छोटे छोटे सई अंशून ते सगळ्यांना चॉकलेट देत होत्या. तर इकडे मामाने आज जे टी शर्ट घेतलेलं आहे ना ते मम्मीने दिलं होतं, मामासाठी घेतलेलं होतं, कारण मामा टी शर्टच जास्त वापरतो शर्टपेक्षा. आणि कुठं गेले मामी? इकडे कांदा बटाटा कापून ठेवलेला आहे, म्हणजे मसाले भाताची तयारी आहे. हॅलो हॅलो काय तुझ्या बर्थडेला? तुझ्या बर्थडेला टीचर्स डे असतो. 5 सप्टेंबरला असतो त्याचा बर्थडे. तुम्ही काय मसाले भात करताय का? आज आपल्या सगळे जेवायला गेले तुमची मम्मी मामाच्या घरी ना, तर आज आपण सगळे माझे भाचे सगळे इथं आहे. तर मस्त मसाले भात मामा बाहेरून भाज्या आणणार आहे, पोळ्या करायच्या. तुम्हाला काही मदत? नाही काहीच नको, मसाले भात टाकायचं पोळ्या करायच्या. ओके ओके. या दोघे अशा बॉक्स घेऊन फिरणार आहे फक्त. सगळ्यांना दिलं, आम्हाला नको. मी खाल्लं ना, नको तुझ्या मम्मीला द्या. मी खाल्लं, शिवदादाने दिलं होतं मला. खा तुम्ही जपून ठेवा बया. अगं नको मला अंशू. अहो तिथं पैन जागेल होती ना, कोण कितीला देत म्हणून. हवा घे ना मायाकडून तुम्हाला. बापरे घेतलं होतं पटक्यात, घेतलं तर लगेच.
तर मम्मी मावशीन ते सगळे मामांच्या घरी गेलोय. आम्ही काही गेलो नाही, आम्ही इथेच थांबलोय मामाच्या घरी. तर आता जेवण करायचंय. तर मसाले भात पोळ्या मामीने केलंय, मामाने बाहेरून भाज्या मागवल्याय. आता आम्ही जेवण करतो. चला आता मस्त मसाले भात पण झालेला होता, पोळ्या पण भरपूर केल्या होत्या मामींनी. आणि इकडे ना म्हणता मामाने भाज्या आणल्या होत्या, त्या पण पातेल्यांमध्ये काढून घेतल्या. आणि इकडे मम्मी आणि आजी सगळ्यांच्या ताटांमध्ये पोळ्या वगैरे ठेवतोय. म्हणजे पत्रवळीच घेतल्या होत्या, म्हटले पत्रवळीच घ्यायचं. आता आपण सगळेजण आहे आणि सगळे आम्ही असे राऊंड करून बसलो. पूजा सगळ्यांना ना बसण्यासाठी आसन देत होती आणि सगळ्यांचे ताट वगैरे केले. आणि सौरभ भाऊची ड्युटी चालू होती, तो घरी होता, त्यालाही बोलवून घेतलं. आणि मग इकडे मस्त शेवभाजी, मस्त काजू खजाना भाजी आणलेली होती. तर मस्त सगळ्यांचे जेवण वगैरे आमच्यात असं खूप छान जेवण झालं, एकदम पोटभर सगळ्यांचं. आणि आम्ही सगळे बहीण भाऊ असे राऊंड करून बसलोय. तर छान वाटतं ना एकत्र मस्त जेवण करायला. आणि त्यामुळे आपली सई अंशू मस्त पोटभर जेवली सगळ्यांसोबत. आणि त्यानंतर मग मम्मी त्या पण आले होते, आमच्या सगळ्या खूप वेळ गप्पा झाल्या तिथे, जरा वेळ बसलो. आणि त्यानंतर मग मी घरी निघून आले. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.